अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातातून सायकलचे हँडल सोडून देणे, दोन्ही पाय हवेत अंधांतरी ठेवणं आणि त्यातच लहान मुलाला खांद्यावर किंवा सायकलच्या पुढच्या बाजूला बसवून चक्राकार फिरणे ऐकूनच अंगावर काटा आणणारे हे दृश्य नुकतेच नागाव तालुका हातकणंगले येथील समतानगरमधील बौद्ध विहाराजवळ नागरिकांना पाहायला मिळाले। हे थरारक दृश्य प्रत्यक्षात साकारत आहे 53 वर्षीय कलाकार मोहिते। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून सुरू झालेला हा प्रवास आजची पोटाची खळगी भरण्यासाठी तितक्या जिद्दीने सुरू आहे। मोहिते यांच्या या कलेची व्याप्ती केवळ गल्लीबोळापुरती मर्यादित नाही। काही वर्षांपूर्वी त्यांनी सलग 108 तास सायकल कसरत करण्याचा अद्भुत विक्रम केला असल्यानं त्यांनी सांगितलं। आजच्या काळात विज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी शरीराचा आणि मनाचा ताळमेळ साधत तासनतास सायकलवर राहणे ही एक अत्यंत कठीण साधना आहे, जी मोहिते यांनी यशस्वी करून दाखवली आहे। घरची परिस्थिती जेमतेम असलेले मोहिते हे गावोगावी जाऊन आपले हे कौशल्य सादर करतात। नागाव येथील समतानगरमध्ये बौद्ध विहाराजवळ झालेल्या या खेळाला लहान मुलांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। हा खेळ पाहून थक्क झालेले नागरिक, बालके आणि रसिक प्रेक्षक उत्स्फूर्तपणे जी काही आर्थिक मदत करतात त्यातूनच त्यांच्या पोटापाण्याचा आणि कुटुंबाचा गाडा चालतो। रात्रीच्या वेळी पददिव्यांच्या प्रकाशात एकाग्रता न गमावता ज्या पद्धतीनं लहान मुलांना सोबत घेऊन हा बॅलन्स सांभाळतात ते पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला होता। पारंपरिक लोककला आणि अंगावर शहारे आणणारे असे साहसी खेळ आता हळूहळू लोप पावत चालले आहेत। अशा परिस्थितीत वयाची 50शी ओलांडल्यानंतरही मोहिते हे कला जिवंत ठेवून आहेत। मात्र या कलेला आणि अशा जिद्दी कलाकाराला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी शासकीय पातळीवर किंवा सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात मिळणं गरजेचं आहे, अशी भावना हा खेळ पाहणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।